ब्रह्मांडपदी श्री सप्तशक्ती महाग्रंथ, श्री हिंदू धर्मग्रंथ, ह्याच्यातली आपण माहिती घेऊ. श्री वैकुंठ येथे सर्व दैव दैवतांची वस्ती, तसेच तेथे त्यांचे राज्य आहे. म्हणजे जे वैकुंठ आहे, आपल्या पृथ्वीच्या खाली वैकुंठ आहे, आपल्या खालच्या पृथ्वीवरती, आणि त्याच्या खालच्या पृथ्वीवरती पाताळ आहे, म्हणजे नरक आहे. तर आपल्या ते वैकुंठ पृथ्वीवरती म्हणजे चंद्रावरती थोडक्यात दैव दैवतांची वस्ती आहे. तेथेच त्यांचं राज्य आहे दैवतांचं. तेथील सिंहासनावर सर्व दैवतांचा प्रमुख श्री इंद्रदेव हे आहेत. म्हणजे वैकुंठचं जे सिंहासन आहे, जे राज्य आहे, त्याच्यावरती त्यांचा राजा, थोडक्यात दैवतांचा राजा हा इंद्रदेव आहे. तेथील सिंहासनावर बसून श्री वैकुंठ येथील राज्य कारभार सांभाळत आहेत इंद्रदेव. व त्यांच्या दरबारामध्ये सेनापती, प्रधान वगैरे सर्व नेमलेले आहेत. श्री पाताळ येथे श्री यमराज यांचे राज्य असून तेथील कारभार, पाताळ येथील कारभार श्री यमराज हे तेथील सिंहासनावर बसून तेथील राज्य कारभार सांभाळत आहेत. म्हणजे वैकुंठला इंद्रदेव आहेत सिंहासनावर बसलेले, आणि पाताळ येथे यमराज आहेत. यमराज हे बसलेले आहेत. श्री इंद्रदेव व श्री यमराज हे दोघेही जण श्री शिवशंकर यांचा मूळ 5वा अवतार, मूळ 5वे ज्योतिर्लिंग श्री खंडोबा महाराज यांचे अवतार आहेत. म्हणजे यमराज, इंद्रदेव हे दोघे शिवशंकरांचा मूळ 5वे ज्योतिर्लिंग कुठले? खंडोबा. खंडोबा यांचे अवतार आहेत ते. यमराज, अजून तुम्हाला सांगतो ते इंद्रदेव. पृथ्वी, पाताळ व वैकुंठ या सर्वावर श्री कालभैरवनाथ यांचे नियंत्रण असते. म्हणजे पाताळ, वैकुंठ, आपला स्वर्ग म्हणजे आपली पृथ्वी, ह्याच्यावरती कालभैरवनाथांचं नियंत्रण आहे, त्यांचा अधिकार आहे सगळ्यावर. आपल्या सूर्याच्या वर श्री कालभैरवनाथ यांचे वास्तव्य आहे. आपल्या सूर्यावरती काय असतं? कालभैरवनाथ यांचं वास्तव्य असतं. व त्यांच्या आधिपत्याखाली या सर्वांचा कारभार चालत आहे. कोणाचा? कालभैरवनाथांचा. श्री इंद्रदेव व श्री यमराज यांना त्यांच्या कार्यामध्ये काही अडचण आली किंवा अन्य कारणाने काही अडचण उद्भवली, श्री कालभैरवनाथ हे मध्यस्थी करून त्यांचा वाद मिटवतात. म्हणजे काय अडचण येते, काय वाद होतात, मग कालभैरवनाथ ते त्यांच्यात मध्यस्थी करून त्यांचा वाद मिटवून आपलं कार्य सुरळीत करतात. लक्ष घालून तेथील कारभार पुन्हा सुरळीत चालावा म्हणून प्रयत्न करून तेथील कारभार व्यवस्थित सांभाळतात. पण कालभैरवनाथ मध्यस्थी करून त्यांच्या काय अडचणी असते ते समजून घेऊन सोडवून आपलं कारभार सुरळीत चालवतात ते. आपला सूर्य, चंद्र व पृथ्वी व नवग्रहाचे ग्रह आहेत, त्याचप्रमाणे आपल्या पृथ्वीच्या खाली अजून एक आपल्यासारखाच सूर्य असून त्याच्या कक्षेत पृथ्वी, चंद्र व नवग्रहाचे ग्रह देखील आहेत. आपल्या पृथ्वीच्या खाली अजून एक सूर्य आहे, चंद्र आहे, नवग्रहाचे ग्रह आहेत, पृथ्वी आहे आपल्या पृथ्वीच्या खाली. नवग्रहाचे ग्रह आहेत. आपल्याप्रमाणेच त्यांचे भ्रमण कार्य होत आहे. आपलं कसं नवग्रह फिरत आहे तसंच त्यांचं कार्य चालू आहे. आपल्या सूर्याप्रमाणेच आपल्या पृथ्वीच्या खालच्या
सूर्याची देखील तेवढीच तीव्रता असून त्या सूर्याच्या वर श्री वैकुंठ आहे. म्हणजे आपल्या सूर्यामध्ये जेवढी पॉवर आहे, जेवढी शक्ती आहे, तेवढीच खालच्या सूर्यामध्ये आहे. आणि तेथील सूर्याच्या वर वैकुंठ हे आहे, सूर्याच्या वर. थोडक्यात आपल्याप्रमाणेच आपल्या खाली काही अंतराळामध्ये असेच वातावरण असून तेथील सूर्याच्या वरती श्री वैकुंठ आहे. म्हणजे आपल्या खाली आपल्यासारखंच वातावरण आहे, तेथील सूर्यावरती वैकुंठ आहे. श्री वैकुंठ येथे श्री इंद्रदेव यांचे राज्य आहे व तेथील राज्य कारभार कसा चालवित आहेत याचा व्यवस्थित खुलासा नंतर श्रीनाथ सांगणार आहेत. म्हणजे पाताळ झालं, वैकुंठ झालं, इथला कारभार कसा चालतो ते आपले म्हस्कोबा महाराज आपल्याला नंतर समजून सांगणार आहेत. पृथ्वीवरील अवतारी दैवत आपले कार्य संपल्यानंतर श्री वैकुंठ येथे गेला असताना पृथ्वीवरील अवतारी दैवत आपले कार्य संपल्यानंतर श्री वैकुंठ येथे गेला असताना पुन्हा त्या दैवतास पृथ्वीवरील दुसऱ्या अवतारी दैवताने काही कारणास्तव बोलावून घेतले तर त्या आलेल्या दैवतास पुन्हा श्री वैकुंठ येथे जाता येत नाही. त्या दैवतास पृथ्वीवरच अदृश्य रूपामध्ये कायमचे वास्तव्य करून राहावे लागत असते. म्हणजे वैकुंठ मधलं एखादं दैवत, मानव रूपातलं दैवत जे वैकुंठला गेलंय, त्याला पृथ्वीवर बोलवलं काही दुसऱ्या दैवतांनी आणि ते जर आला तर त्याला परत तिथं जाता येत नाही वैकुंठला. मग त्या अवतारी दैवताला पृथ्वीवरच अदृश्य रूपात राहून आपलं वास्तव्य करायला लागतं. त्याला काय परत तिथं काय एंट्री नाही होत, त्याला आपल्या पृथ्वीवरच राहावं लागत आहे. त्यानंतर 15/12/95 शुक्रवार या दिवशीचं आपण माहिती बघूया. श्री वैकुंठ हे ब्रह्मांडामधील वातावरणामधील एका ग्रहावर आहे. तो ग्रह हा सूर्यासारखा म्हणजे दुसरा सूर्यच असून त्या ग्रहामधून प्रचंड अग्निज्वाळा बाहेर पडत असतात. आपल्या सूर्यासारखाच प्रचंड अग्निज्वाळा बाहेर पडतात. तो ग्रह शांत असून एका जागी स्थिर राहून स्वतःभोवती प्रचंड वेगाने गोल फिरत असतो. तो आपली जागा केव्हाही सोडून अंतराळामध्ये भ्रमण करीत नाही. म्हणजे सूर्य कधी आपली जागा सोडत नाही, कुठं फिरत नाही, फक्त स्वतःभोवतीच गोल फिरत आहे. परंतु या ग्रहामधून तेजस्वी प्रकाश किरणे वातावरणामध्ये सर्वत्र पसरत असतात. आपल्या डोक्यावर हा आपला सूर्य आहे. त्याचप्रमाणे आपल्या पृथ्वीच्या खाली अजून एक दुसरा सूर्य आहे. त्या सूर्याच्या वर श्री वैकुंठ आहे. सूर्याच्या वर वैकुंठ आहे. तेथील सूर्याला चंद्र, पृथ्वी, नवग्रहाचे ग्रह हे तेथील सूर्याभोवती भ्रमण करीत आहेत. म्हणजे आपले सूर्याला कसे फिरतात तसे खालच्या सूर्याच्या पण नवग्रह वगैरे चंद्र फिरतायत. अशा प्रकारे आपला सूर्य व खालचा दुसरा सूर्य असे दोन सूर्य आहेत. दोन्ही सूर्याची प्रकाश किरणे पृथ्वीवर पसरत असतात. म्हणजे आपल्या पण पृथ्वीवर, खालच्या पण पृथ्वीवर दररोज सकाळी आपल्या सूर्याची किरणे पृथ्वीवर पसरतात व आपण पाहत असतो. तसेच सायंकाळी देखील सूर्याची किरणे पृथ्वीवर पसरतात. संध्याकाळचे पण पसरतात. तेव्हा त्या प्रकाश किरणांची तीव्रता कमी झाल्याची आपल्याला जाणवत असते. तसेच दिवसा दोन्ही सूर्याची व चंद्राची किरणे पृथ्वीवर एकत्रित पसरतात. म्हणजे सूर्याची आणि चंद्राची दोन्हीची प्रकाश किरणे पृथ्वीवर एकत्रित पसरतात. त्याचप्रमाणे रात्रीच्या वेळी
दोन्ही चंद्राची किरणे देखील पृथ्वीवर सर्वत्र पसरतात. म्हणजे चंद्राचे पण किरण पसरतात, सूर्याचे पण पसरतात. आपल्या पृथ्वीच्या खाली जो सूर्य आहे त्या सूर्याची माहिती इतर मानवांना माहीत नाही. काही लोकांना त्याची कल्पना आहे. म्हणजे आपल्या खालचा जो सूर्य आहे ते कोणाला माहितीच नाही. काही लोकांना म्हणजे शास्त्रज्ञांना एक अंदाज आहे. त्या सूर्याच्या जवळ देखील कोणी किंवा कोणतेही शास्त्र पोहोचू शकत नाही. सूर्याजवळ जाण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्या प्रखरपणामुळे जळून नष्ट होणार. सूर्याच्या जवळ कोणच जाऊ शकत नाही. म्हणून कोणीही सूर्याजवळ जाण्याचा प्रयत्न करणार नाही. खालच्या सूर्याच्या खाली अंतराळ वातावरण असून त्याची कल्पना अजून कोणाला आलेली नाही. खालच्या सूर्याचं पृथ्वीचं कोणाला कल्पना नाही. कालांतराने शास्त्रज्ञांना त्याचा शोध लागण्याची शक्यता आहे. शास्त्रज्ञांना थोडीफार कल्पना आहे की दोन वेगवेगळे सूर्य आहेत, परंतु ते दोन्ही सूर्य एकच आहेत असे समजतात. म्हणजे शास्त्रज्ञांना एक अंदाज आलेला आहे की दोन सूर्य आहेत, पण ते समजते दोन्ही एकच आहेत. आपला सूर्य आहे, आपल्या पृथ्वीच्या खाली अजून एक सूर्य आहे, त्याच्या खाली अजून एक ग्रह आहे म्हणजे पृथ्वी, त्याच्याही खाली अजून खाली अजून खाली अजून खाली अजून खाली अजून खाली अजून खाली बऱ्याच लांब अंतरावर अजून एक ग्रह आहे. अशा प्रकाराने आपल्या पृथ्वीच्या खाली अंतराळामध्ये वातावरणामध्ये अजून अनेक ग्रह आहेत. आपल्या खाली त्याच्या खाली त्याच्या खाली असे आहे. आपली पृथ्वी, सूर्य व चंद्र, नवग्रहाचे ग्रह हे ज्याप्रमाणे आपली दुनिया म्हणजे आपले ब्रह्मांड आहे, त्याचप्रमाणे आपल्या पृथ्वीच्या खाली देखील अशीच दुनिया असून अशा प्रकारे आपल्या पृथ्वीच्या खालोखाल एक एक याप्रमाणे अजून 6 दुनिया आहे. म्हणजे आपली जी पृथ्वी आपलं जे आता आपल्या सूर्याच्या खाली अजून एक सूर्य, चंद्र, पृथ्वी, नवग्रह, त्याच्या खाली अजून एक सूर्य, चंद्र, पृथ्वी, नवग्रह, असे आपल्या खाली एकामागे 6 आहेत. आणि खालून आपली 7वी, आपल्या खाली 6 आहेत. आपल्या खाली 6 पृथ्वी आहेत, 6 सूर्य, 6 चंद्र सगळे, आणि आपण 7वी. म्हणजे खालपासून 7वी, आपल्यापासून खाली 6वी. प्रत्येक दुनियाला सूर्य, चंद्र, पृथ्वी व नवग्रहाचे ग्रह प्रत्येकास वेगवेगळे आहेत. म्हणजे प्रत्येकाला सूर्य, चंद्र, नवग्रह आहेत, सगळ्यांना वेगवेगळे. तसेच प्रत्येक ठिकाणी आकाशात चांदण्या, ताऱ्या दिसतात. पंचमहाभूते, निसर्ग वगैरे सर्व आहेत. म्हणजेच आपल्या खाली आपल्यासारखा अजून 6 दुनिया आहेत. म्हणजे सूर्य, चंद्र, पृथ्वी, नवग्रह, वनस्पती, पशु, पक्षी, प्राणी, मानव सगळे आहेत. एका खाली एक, एका खाली एक, एका खाली एक आहेत. आपल्या खाली 6 म्हणजे आपली 7वी. मानव आहेत, पशु, पक्षी, प्राणी, वनस्पती, सूक्ष्मजीव, जंतू, कीटक, मुंग्या सगळे. प्रत्येक दुनियामध्ये श्री शिवशंकर यांनी श्री शिवशंकर याच नावाने अवतार घेतला असून प्रत्येक दुनियाचा कारभार श्री शिवशंकर हे प्रत्यक्षात पाहत सांभाळत आहेत. प्रत्येक सूर्याच्या वरती श्री शिवशंकरच आहेत. म्हणजे त्यांनी असे शिवशंकर स्वतःचे अवतार घेतलेले. प्रत्येक पृथ्वीच्या सूर्यावर श्री शिवशंकर आहेत, सूर्याच्या वर, आणि तिथल्या पृथ्वीचा कारभार ते सांभाळत आहेत. श्री पाताळ येथे देखील तसेच प्रत्येक दुनियामधील पृथ्वीवर इतर सर्व दैव दैवते त्यांच्या मूळ नावाने त्यांचे कार्य करीत आहेत. म्हणजे नवग्रहाचे प्रत्येक ग्रहावरती ते आहेत.
प्रत्येक दुनियेच्या पृथ्वीवर आपल्याप्रमाणेच मानव वस्ती असून प्रत्येक पृथ्वीच्या सूर्याच्या वर श्री कालभैरवनाथ यांचे वास्तव्य असून त्यांच्या आधिपत्याखालील तेथील पृथ्वीवर कारभार होत आहे. म्हणजे प्रत्येक सूर्यावर श्री शिवशंकर आहेत. नंतर त्यांनी जे 6वं ज्योतिर्लिंग घेतलं कालभैरवनाथ, त्यांनी जे 12 अवतार घेतलेत ते प्रत्येक सूर्यावरती कालभैरवनाथांचा एक एक अवतार थांबून आहे. प्रत्येक सूर्यावर कालभैरवनाथांचे जे 12 अवतार आहेत, कानिफनाथ, नागेशनाथ, भरतनाथ जे काय आहेत ते सगळे एक एक एका सूर्यावर आहेत. आपली दुनिया म्हणजे श्री स्वर्ग असून आपली हे जे स्वर्गात आहे, आपण तुम्ही स्वर्गात आहे. आपली दुनिया म्हणजे श्री स्वर्ग असून आपल्या दुनियाच्या खाली असलेली दुनिया ही श्री वैकुंठ आहे. आपल्या खाली जी काय वैकुंठ आहे तेथे दैवतांची वस्ती आहे. म्हणजे नाही का सगळे दैवत. त्याच्या खाली असलेली दुनिया ही श्री पाताळ म्हणजे नरक आहे. आपली पृथ्वी स्वर्ग, आपल्या पृथ्वीच्या खालची पृथ्वी वैकुंठ, त्याच्या खालची पृथ्वी पाताळ म्हणजे नरक. तुम्ही नाही का म्हणता नरकात जाणार, पाताळ जाणार ते. खालच्या पृथ्वीवरती सगळी दैवतांची वस्ती. श्री शिवशंकर यांचा मूळ अवतार श्री कासव याच्या पाठीवर, कासवाच्या पाठीवरती फक्त या 3च ठिकाणच्या पृथ्वी श्री कासव यांच्या पाठीवर आहे. म्हणजे स्वर्ग, पाताळ आणि वैकुंठ या 3 पृथ्वी कासवाच्या पाठीवर आहे. कासवाच्या पाठीवर वास्तव्य आहे त्यांचं. कारण स्वर्गाची पण ताकद जास्त आहे, पाताळाची पण ताकद जास्त आहे, वैकुंठची. मग पृथ्वीचा भाग झेलतात ते. कालांतराने शिवशंकराने काय केलंय, कासव काढून घेतलंय आणि सुदर्शन चक्र या 3 पृथ्वीच्या खाली ठेवलेलं आहे कालांतराने. कासवाच्या पाठीवर 3 पृथ्वी आहे. श्री काशेश्वर, कासवेश्वर हे श्री वैकुंठ, श्री पाताळ व श्री स्वर्ग यांचा पृथ्वीचा भार सांभाळत आहेत. बाकीच्या पृथ्वीवरती नाही. म्हणजे बाकीच्या ज्या पृथ्वी आहेत एकूण 34 पृथ्वी आहेत त्यांच्यावर नाही, फक्त या 3च पृथ्वीवरती कासव आहेत. तसेच श्री शिवशंकर यांनी आपल्या पृथ्वीवरती श्री स्वर्ग येते. म्हणजेच आपल्या पृथ्वीवर जसे मूळ 12 अवतार म्हणजे मूळ 12 ज्योतिर्लिंग निर्माण केलेले आहेत. आपल्या पृथ्वीवर जे मूळ 12 ज्योतिर्लिंग म्हणजे आपल्याकडे हे जे आहे ते मूळ 12 ज्योतिर्लिंग आहेत. 12 अवतार आहेत शिवशंकरांचे. तसेच मूळ 12 अवतार घेतले आहेत. म्हणजे खालच्या पृथ्वीवर, त्याच्या खालच्या पृथ्वी, प्रत्येक पृथ्वीवर शिवशंकर यांनी आपल्या पृथ्वीवर जसं 12 अवतार म्हणजे ज्योतिर्लिंग 12 ज्योतिर्लिंग निर्माण केलेले आहेत त्याचे प्रत्येक पृथ्वीवरती त्यांनी केलेले आहेत. मूळ 12 अवतार घेतलेले आहेत प्रत्येक पृथ्वीवर. त्याचप्रमाणे आपल्या पृथ्वीच्या खालोखाल 5ही दुनिया म्हणजे तेथील पृथ्वीवर श्री शिवशंकर यांनी मूळ 12 ज्योतिर्लिंग, मूळ 12 अवतार याच नावाने घेतलेले आहेत. म्हणजे प्रत्येक पृथ्वीवरती याच नावाने 12 ज्योतिर्लिंगचे अवतार नाव आहेत. अलग अलग म्हणजे जे काय 12 आहेत, महेश, मारुती वगैरे जे काय आहेत ते. फक्त आपल्या खालची 3 नंबर पृथ्वी म्हणजेच श्री पाताळ या पृथ्वीवर श्री शिवशंकर यांनी मूळ 12 ज्योतिर्लिंग, मूळ 12 अवतार घेतलेले नाहीत. म्हणजे पाताळ जे आहे, नरक आपण म्हणतो, त्या पृथ्वीवरती शिवशंकरांनी 12 अवतार 12 ज्योतिर्लिंग घेतलेले नाही. नाही का आपण म्हणतो पाताळ, तिथं नाही घेतलेले त्यांनी. मूळ 12 ज्योतिर्लिंग 12 अवतार नाही घेतलेले तिथं. आपली दुनिया धरून 7 दुनिया आहेत.
त्याच्या खाली ब्रह्मांडाच्या तळाला संपूर्णपणे पाणी म्हणजे समुद्र आहे. म्हणजे एकदम खालची जी तळाची पृथ्वी आहे, तुम्हाला सांगितलं त्याच्यावर सगळं समुद्रच आहे. आणि जेव्हा स्फोट झाला, सगळे तुकडे उडायला, पृथ्वी निर्माण झाल्या, त्याच्यानंतर जी खालची तळाची पृथ्वी राहिली शिल्लक, त्याच्यावर मानव वस्ती आहेच. पण तुम्हाला मी सांगितलं त्याच्यावर कारखाना आहे, मानव निर्मितीचा कारखाना. म्हणजे तुमचा हात तुटला की तिथं हात दुरुस्तीला जातो, तुम्हाला ज्याकडे डोळ्याने दिसत नाही किंवा मेंदू जरा फिरलेला आहे, जे काय असतं शरीरांची अवयव दुरुस्ती तिथं होती, आत्मे जातात तिथं तिची. आणि शिवाय तिथं आपले अवयव निर्माण करतात. म्हणजे तुमचे डोळे, कान, नाक यांची निर्मिती पण तिथं होती. असं खालच्या पृथ्वीवरती आहे ती तळाची पृथ्वी खालची. सूर्य, चंद्र, पृथ्वी व तेथील नवग्रहाचे सर्व ग्रह, तसेच आजपर्यंतची सातही दुनियेची प्रत्यक्षात सत्य असणारी माहिती श्रीनाथांनी सांगितलेली आहे. म्हणजे ही जी माहिती ती सगळी सत्य माहिती सांगितलेली आहे. श्री गंगा माता यांच्याप्रमाणेच पवित्र असणारी ती सर्व सत्य माहिती श्रीनाथ मुस्कळनाथ महाराज हे श्री मारुती यांना, ऐका, श्री मारुती यांना प्रत्यक्षात त्या ठिकाणी पाठवून तेथील सर्व माहिती श्री मारुती प्रत्यक्षात खुलासेवार सत्य असणारी माहिती त्या ठिकाणाहून आणून आपणास म्हणजे श्रीनाथांना ब्रह्मांडाची माहिती सांगतात. म्हणजे आता आपण काय देवाला विचारणार नाही का, म्हणजे मी ग्रंथ लिहिताना विचारायचं, मग ते मारुतीला तिथं पाठवायचे मस्को महाराज. मारुती त्या पृथ्वीवरती जाऊन सगळी माहिती गोळा करून आणायचे आणि मग महाराजांना सांगायचे. मग महाराज मला ती माहिती सांगणार, मग मी ते लिहिणार. असं हा ग्रंथ तयार झाला आहे. पण प्रत्येक पृथ्वीवरती मारुती जाऊन सगळी खुलासेवार सत्य असणारी माहिती गोळा करून आणणार. म्हणजे या ग्रंथ लिहिण्यासाठी मारुतीचे फार मोठं कार्य आहे. श्रीनाथ हे ती सर्व माहिती ब्रह्मांडपती श्री शिवशंभो राजा रामेश्वर महाराज उर्फ श्री राजाभाऊनाथ महाराज यांना प्रत्यक्षात सांगतात. ती सर्व सत्य असणारी माहिती आपल्या श्री सद्गुरू यांनी सांगितलेली सत्य माहिती प्रत्यक्षात ते ग्रंथ रूपाने लिहित आहेत. तसेच येथून पुढील सर्व ब्रह्मांडाविषयी असणारी माहिती प्रत्यक्षात श्री मारुती त्या ठिकाणी जाऊन सत्य परिस्थिती पाहून ती माहिती आपणास सांगणार आहेत. श्री मारुती यांच्याकडून ब्रह्मांडाची प्रत्यक्षात सत्य माहिती आपणास उपलब्ध होत आहे. ती सत्य तीच माहिती लिखाण होत आहे. ब्रह्मांडपती श्री सप्तशक्ती महाग्रंथ या ग्रंथाची मूळ हस्तलिखित पाने अभ्यासपूर्ण आहेत. म्हणजे हा ग्रंथ लिहिताना जी कच्ची पानं आहेत 3500 पानं आहेत साधारण काहीतरी, ती वाचण्यासारखी आहे, त्याचा अभ्यास करण्यासारखी. ही त्याच्यातलं मी हे करून करून हा लिहिलेला ग्रंथ. पण या ग्रंथाची मूळ 3500 पानं आहेत. ते आता यांच्या ताब्यात आहेत. पण ते म्हणजे त्यांनी लॅमिनेशन केलं ना, ती पानं अत्यंत अभ्यासपूर्ण आहे. म्हणजे तुम्ही ती पानं वाचा, सत्य माहिती काय काय कशी कशी उजेडात आली, मारुतीने कसं कसं जाऊन काय काय केलं. एका ठिकाणी तर मारुतीला पकडूनच ठेवलं होतं. आपल्या सूर्याच्या या बाजूला डाव्या बाजूला एका वेळी 10 पृथ्वी आहेत, एका वेळी 10 पृथ्वी आहेत. त्याच्यावरती सगळे गरुडरूपी मानव आहेत. तिथं मारुती गेलता तेव्हा त्याला तिथं पकडूनच ठेवला होता त्यांनी. ते गरुड ते म्हणजे
मारुती सारखेच आहेत ते. महाराजांनी सोडवलं वगैरे परत आलेले ते. तर ते म्हणजे नाही का, तुकाराम महाराजला न्यायला मानवरूपी गरुड आलता बघा, गरुड तो त्या पृथ्वीवरून आलेला होता नाही का. तुकारामाला गरुडा बसून गेलेला तो त्या पृथ्वीवरून तो मानव आलेला. किंवा आता विष्णूचं जे वाहन आहे नाही का, गरुडा बसून विष्णू इकडे तिकडे जातो बघा, तर तो तिथला मानव, गरुड रूपी मानव. ते एका वेळी 10 पृथ्वी आहेत, त्याला 2 सूर्य आहेत, 2 चंद्र आहेत, असं नवग्रहाचे ग्रह आहेत. एका वेळी 10 पृथ्वी आहेत, त्याच्या 10 पृथ्वी मानव आहेत गरुड रूपी, आणि ते उडतात. या पृथ्वीवरून त्या पृथ्वीवर जातात, त्या पृथ्वीवरून त्या पृथ्वीवर जातात. ते नाही का आपल्या पृथ्वीवर उडते तबकड्या वगैरे येतात, ते त्या पृथ्वीवरून सगळे येते. ते कधीही आपल्या पृथ्वीला हे करू शकतात. त्यांचं संशोधन फार मोठं आहे. आणि तिथं संपूर्ण ख्रिश्चन धर्म आहे, संपूर्ण ख्रिश्चन धर्माचे लोक आहेत ते गरुड रूपी. आणि त्यांचं इतकं त्या दैवतावर येशू ख्रिस्त जे आहे अतिशय विश्वास आहे, पूर्ण भक्ती करतात प्रत्येक माणूस. त्याच्यामुळं तो बुद्धिमान आहे जास्त, ती शक्ती आहे तिथं. ती येशू ख्रिस्ताने तिथं तो धर्म स्थापन केलेला आहे, ख्रिश्चन धर्म त्या पृथ्वीवरती. त्यामुळे ते फार बुद्धिवान अशी लोक आहेत ते. या एकदा जाऊन तिथं. चंद्र व सूर्य धरून एकूण 9 ग्रह आहेत. पृथ्वीवर महास्फोट झाला होता, त्या महास्फोटामधून पृथ्वीचे अनेक लहान मोठे तुकडे आकाशामध्ये उडालेले होते. त्या तुकड्यापैकी काही तुकड्यांपासून नवग्रहांचे ग्रह हे निर्माण झालेले आहेत. बाकीचे तुकडे ब्रह्मांडामध्ये तसेच वावरत भ्रमण करीत आहेत. त्यावेळेचे जे तुकडे आहेत ते. चंद्र व सूर्य मिळून नवग्रहाचे जे 9 ग्रह आहेत, त्या 9 ग्रहाचे वर श्री नवनाथ यांचे वास्तव्य आहे. आता मगाशी सांगितलं नवनाथांचं वास्तव, ते 9 ग्रह आहेत त्यांच्यावरती त्यांचं वास्तव्य आहे. प्रत्येक नवग्रहाचे एका ग्रहावर एक, प्रत्येक ग्रहावर एक एक नवनाथ जाऊन थांबलेले आहेत. कायमचं वास्तव्य तिथं 9 ग्रहांवर आहे नवनाथांचं. ते मानव रूपात येतात पृथ्वीवरती कार्य करायला अदृश्यपणे. 18/12/95 सोमवार या दिवशीची माहिती. मूळ तळाच्या पृथ्वीचा महास्फोट झाला होता, तेव्हा मूळ पृथ्वीचे तुकडे वर आकाशामध्ये उडालेले होते. तुम्हाला सांगितलं मूळ तळाची पृथ्वी, त्याच्यावर सगळा समुद्र होता. त्याच्यावर जेव्हा स्फोट झाला, महास्फोट, त्याचे जे तुकडे उडाले होते आकाशात, त्या पृथ्वीच्या तुकड्यापासून एकूण 10 ग्रह निर्माण झालेले आहेत. म्हणजे त्या तुकडे जे उडाले ते 10 ग्रह निर्माण झाले, ते म्हणजे 10 तुकडे उडाले होते. ब्रह्मांडामध्ये सूर्य व चंद्र हे ग्रह आहेत. तेव्हापासूनच पूर्वीचे अगोदरचे 7 ग्रह निर्माण झालेले होते. त्या 7 ग्रहांचा व या नवीन 10 ग्रहांचा काही संबंध नाही. म्हणजे पृथ्वी वेगळे आणि ते वेगळेच आहेत. सूर्यचंद्र व 7 ग्रह मिळून एकूण 9 ग्रह निर्माण झालेले आहेत. 9 ग्रहाचे ग्रह वेगळे आहेत व 10 ग्रह निर्माण झालेले ग्रह हे वेगवेगळे आहेत. म्हणजे चंद्र सूर्य असे 9 ग्रहाचे 9 असे मिळून एकूण 12 आहेत. चंद्र सूर्य आणि बाकीचे 9, आणि शेजारी 2 ग्रह वेगळे असे आहेत. 9 ग्रहाचे ग्रह ते ग्रह वेगळे आहेत असे. ब्रह्मांडामध्ये निर्माण झालेले 10 ग्रह आहेत. त्यापैकी एका ग्रहावर मूळ दुसरे ज्योतिर्लिंग श्री अर्धनारी नटेश्वर यांचे वास्तव्य असून, एका ह्याच्यावर अर्धनारी नटेश्वर यांचं वास्तव्य आहे. बाकीचे जे 9 ग्रह आहेत
त्या प्रत्येक ग्रहावर श्री नवनाथ यांच्यापैकी एका एका नवनाथ यांचे प्रत्येक एका ग्रहावर कायमचे वास्तव्य आहे. म्हणजे ब्रह्मांडामध्ये जे 10 ग्रह आहेत त्यापैकी एका ग्रहावर अर्धनारीनटेश्वर शिवशंकरांचा दुसरा ज्योतिर्लिंग, अर्ध स्त्री अर्ध पुरुष, त्या ग्रहावर त्यांचं वास्तव्य आहे. नंतर बाकीचे जे 9 ग्रह आहेत त्याच्यावर प्रत्येक ग्रहावर एक नवनाथ हे थांबलेले आहेत. ब्रह्मांडामध्ये अशा प्रकारे 19 ग्रह आहेत, 9 ग्रह आहेत. त्यापैकी सूर्य हा ग्रह एकाच जागी स्थिर राहून स्वतःभोवती प्रचंड अतिवेगाने गोल फिरत आहे. स्वतःभोवतीच एका जागेवर स्थिर राहून गोल फिरतो. चंद्र व इतर नवग्रहाचे ग्रह हे स्वतःभोवती, तसेच सूर्य या ग्रहाभोवती फिरत आहेत. बाकीचे जे ग्रह आहेत चंद्र वगैरे नवग्रह ते स्वतःभोवती पण फिरतात, सूर्याभोवती पण फिरतात. मूळ पृथ्वीपासून निर्माण झालेले 10 ग्रह आहेत. ते 10ही ग्रह हे आपल्या सूर्यापासून अतिशय लांब अंतरावर असून तेथील 10ही ग्रहासाठी एकच सूर्य व चंद्र आहे. तुम्हाला सांगितलं तिकडे ते. तेथील प्रत्येक पृथ्वी ही स्वतःभोवती फिरत, तसेच सूर्य व चंद्र या ग्रहाभोवती फिरत आहेत. ते फिरतात आपल्याप्रमाणे. तेथील 10ही ग्रह यांना अत्यंत कमी प्रमाणात स्वतःचा प्रकाश आहे. 10ही ग्रह पृथ्वी वर आपल्या पृथ्वीप्रमाणे संपूर्ण जीवसृष्टी आहे. आपल्या पृथ्वी कशी वनस्पती, पशु, पक्षी, प्राणी सगळे. तेथील प्रत्येक पृथ्वीवर सर्व प्रकारच्या वनस्पती, वृक्ष, वेली, पशु, पक्षी, प्राणी व मानव आहे. तेथे दिवस व रात्र घडत आहे. प्रत्येक 10ही ग्रहावर समुद्र असून त्यातला प्रत्येक ग्रहावर समुद्र आहे. त्याचे पाणी खारट आहे, आपल्याप्रमाणेच खारट आहे, परंतु ते पाणी पिण्यायोग्य आहे. म्हणजे आपल्या पृथ्वीवरचं पाणी आपण पित नाही समुद्राचं, पण तिथल्या समुद्राचं पाणी पितात. प्रत्येक ग्रहावर तेथील मानव सर्व प्रकारची शेती करत आहेत. 10ही ग्रहावर विहिरी खोदलेल्या आहेत. विहिरी बोरिंग नाही घेतलेलं कोणी, विहिरी खोदतात. तेथील संपूर्ण जीवसृष्टी व मानव तेथील समुद्राच्या पाण्याचा वापर करीत असतात. पृथ्वीवर जमीन खोदली असताना समुद्राच्या पाण्याचे झरे देखील लागतात. तेथील प्रत्येक ग्रहावर मानव वस्ती असून आपल्याप्रमाणेच घरे, बिल्डिंग, वाडे बांधून वस्त्या करून तेथील मानव सुखाने राहत आहेत. आपल्याप्रमाणेच वस्त्या बिस्त्या करतात, वाडे बांधतात, बिल्डिंग बांधतात. असं त्यांचे जीवनमान व्यवस्थित होत आहे. आपल्या पृथ्वीवर मानवाला ते 10ही ग्रह दिसत नाहीत. आपल्याला ते दिसणारच नाही, आपल्याला दिसत नाही आपल्या पृथ्वीवर. ब्रह्मांडामध्ये 10 ग्रह पृथ्वी आहेत. त्या 10ही ग्रहासाठी एकच सूर्य व एकच चंद्र हे ग्रह असून ते ग्रह हे आपल्या सूर्यापासून अतिशय लांब अंतरावर एका ओळीत आडव्या सरळ एका रेषेमध्ये शेजारी शेजारी आहेत. असे आहेत सगळे. 10 ग्रह पृथ्वी आहेत. खालच्या 10 ग्रह पृथ्वी आहेत. हे 10ही ग्रह आपली पृथ्वी आहे त्याच आकाराचा 4था भाग इतकी प्रत्येक पृथ्वी लहान लहान आहे. म्हणजे 10 ग्रह पृथ्व्या छोटे छोटे आहेत पण आहेत. म्हणजे व तेथील सूर्य व चंद्र हे ग्रह देखील लहान आहेत, म्हणजे छोटे असे. 10ही ग्रह पृथ्वी आकाशामध्ये आपल्या सूर्यापासून बरेच लांब अंतरावर आडव्या रेषेत एका ओळीत
शेजारी शेजारी 10 ग्रह पृथ्वी आहेत व आपल्या पृथ्वीच्या खाली पाताळामध्ये पृथ्वीच्या खाली एका खाली एक याप्रमाणे 7 पृथ्वी आहेत. 7 ग्रह आहेत म्हणजे एका खाली एक असे ग्रह आहेत. आपल्या सूर्याच्या पासून बरेच लांब अंतरावर सरळ आडव्या एका ओळीत शेजारी शेजारी 10 ग्रह पृथ्वी आहेत. त्यांची माहिती आपल्या पृथ्वीवरील मानवाला व कोणालाही माहीत नाही. म्हणजे आपल्या सूर्याच्या बाजूला जे 10 पृथ्वी आहेत ते आपल्या पृथ्वीवर कोणालाच माहिती नाही. कालांतराने तेथील पृथ्वीचा आपल्या पृथ्वीवर मानवाला शास्त्रज्ञांना शोध लागणार आहे. काही काळानंतर त्यांना लागेल शोध. तेथील 10 पृथ्वीवरील मानव तेथील 10 पृथ्वीवर काही ठराविक भागामधील मानव हे काही प्रमाणात अपुरे बुद्धीचे रानटी प्रवृत्तीचे थोडक्यात आदिमानवासारखे आहेत. काही पृथ्वीवरचे लोक आदिमानवासारखे कमी बुद्धीचे असे आहेत व तेथील पृथ्वीवरील जंगलामध्ये मोठमोठे जंगली हिंस्त्र रानटी प्राण्यांचे प्रमाण कमी आहे. तिथे जे 10 पृथ्वीवरती जी जंगले आहेत त्याच्यावरती रानटी प्राणी जे आहेत जंगली हिंस्त्र असतात ना रानटी प्राणी त्यांचं प्रमाण कमी आहे. हा आता आपण आज थांबूया. हा आता पुढची माहिती पुढच्या